हॅलो, गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त ना? मस्तच राहा. तुम्हा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे गुढीपाडवा आणि आपलं मराठी नवीन वर्ष सुरू होत आहे. तर आजच्या दिवसाच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज या वर्षी नक्कीच पूर्ण करत. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे. माझा सकाळचा स्वयंपाक वगैरे आवरून झालेला आहे. मिस्टर त्यांच्या ड्युटीसाठी गेलेले आहेत आणि आता माझं सुरू झालेलं आहे आपलं डेली रुटीन. तर मी इथं छान अशी तुळशीची पूजा करून घेते आहे. पण हवा इतकी सुटली ना की दिवा लावला होता 2 वेळेस, पण दोन्ही पण वेळेस तुळशी मातेची छान अशी पूजा केली. हळद कुंकू लावून फूल वाहून घेतलं. आता परत एकदा अजून दिवा लावून बघते राहतो का. 5 मिनिट जरी राहिला तरी ठीक आहे. तर खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं. आधी माझ्या किचनमध्ये फक्त तुळस होती तरी पण किचन इतकं छान फ्रेश वाटत होतं, पॉझिटिव्ह वाटत होतं. आणि आता किचनमध्ये माझ्या हे 3 छोटे छोटे क्यूट झाडं आलेली आहेत, म्हणजे मी आणलेली आहेत आणि ते किचनमध्येच ठेवलेली आहेत. त्याच्यामुळे ना घरामध्ये किचनमध्ये स्पेशली खूप खूप छान वाटत आहे. आणि मी ठरवलं आहे की ही झाडं मी किचनमध्येच ठेवणार आहे. फक्त आता ह्यांना जरासं मोठ्या कुंड्यांमध्ये मी थोडंसं शिफ्ट करणार आहे. तर बघा किती सुंदर झालेला आहे, दिसत आहे आपले झाडांमुळे इथं. आणि दिवा आपला शांत झालेला नाहीये, राहिलेला आहे. तर पूजा झाल्यानंतर किचन मधलं वातावरण ना खूप खूप भारी होतं आणि किचनची शोभा अजून ह्या झाडांमुळे अजूनच वाढलेली आहे. खरंच खूप भारी वाटतं झाड वगैरे असल्यावर. असो, तर मी स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर परत किचन ओटा स्वच्छ करून घेतला, कारण मला परत अजून शिगडीची पूजा वगैरे करायची होती. कारण मी प्रत्येक गुरुवारी आणि असं सण वार काय असेल ना तर शिगडीची पूजा करत असते, अन्नपूर्णा मातेची असं. तर काही नाही, शिगडीची पूजा करून घेतली. दिवा तुपाचा लावत असते, एक स्टिक लावत असते अगरबत्ती. आणि चहा करून घेतला माझ्यासाठी मी. आणि दूध सुद्धा गरम करायचं होतं म्हणून चहा घेतला आणि दूध गरम करायला ठेवलं. म्हणलं की चहा घेईपर्यंत दूध बारीक गॅसवर छान असं गरम होत आहे. चहा घ्यायला आले बाहेर मी. तर हे मला रांगोळीचे साच्यांचे बॉक्स दिसले, ते मी रांगोळी काढून तिथंच ठेवले होते. आणि गौरीनं थोडासा बेडवरती पसारा केला होता, तिला मी ट्युशनला पाठवलेला आहे. आणि तिचं स्कूलला काय सुट्टीच असते, पाडव्यामुळे तिला सुट्टी आहे. तर मी इथं बेड खालीच असं सरकावून ठेवते. रांगोळीचे साचे वगैरे माझे तिथंच असतात नेहमी, मी तिथंच ठेवते. तर खाटावरचं सुद्धा म्हणजे आवरून वगैरे घेतलं, चहा वगैरे घेतला मी. आणि पाडव्यानिमित्तानं घराची साफसफाई स्वच्छता तर केलीच होती. तरी पण म्हटलं की आज पाडवा आहे, नवीन वर्ष आहे, तर स्वच्छ अजून एकदा घर पुसून घ्यायचं. तर मग मी छान असं घर वगैरे पुसून घेतलं, स्वच्छ उंबरा पुसून घेतला आणि मेन दरवाजा वगैरे स्वच्छ पुसून घेतला, कारण आज आपल्याला स्वास्तिक वगैरे काढायचं असतं छान असं. म्हणून सगळं मी पुसून घेतलेलं आहे. उंबऱ्यावरती लेपन करून घेतलं, रांगोळी काढून घेतली आणि उंबरा पूजन करून घेतलं. बघा किती छान वाटतंय. आहे हळदीचं लेपन ना खरंच खूप खूप पॉझिटिव्ह आहे. हळदीचं लेपन केलं ना घरात कशाची कधीच काहीच कमी पडत नाही. खरंच माझा हा स्वतःचा अनुभव आहे. तर बाहेरची सगळी कामं आवरून घेतलेली आहे. तर आता करत आहे मी देवपूजा म्हणजे करून घेतली आहे. मंदिर वगैरे स्वच्छ सगळं करून घेतलेलं आहे. म्हणलं की पाडव्याचं नकोच ते. कालच मी मंदिर वगैरे स्वच्छ पुसून घेतलं होतं. देव सुद्धा छान असं पितांबरी लावून मी घासून घेतलेले आहेत. आणि मंदिरामध्ये ना तेवढी जागा नाही की महाराजांची मूर्ती वगैरे असं बसेल, म्हणून आता काय करायचं, माझ्याकडे पर्याय नाही. म्हणून मी महाराजांना मंदिराच्या थोडंसं पुढं असं ठेवते, छोट्याशा चौरंगावरती. तर महाराजांच्या कृपेने आपलं पण मंदिर लवकरच येईल छान असं. तर छान अशी मी तर महाराजांना अभिषेक वगैरे घालून घेतला. आणि महाराजांना हिना अत्तर खूप खूप आवडतं. माझ्याकडे हिना अत्तर पण आहे, पण म्हणलं की केवड्याचं पण महाराजांना आवडतं म्हणून मी केवड्याचं आज लावलेलं आहे. त्याचा सुद्धा खूप खूप भारी सुगंध आहे. केवड्याचं अत्तर लावलेलं आहे.
आणि महाराजांसाठी वस्त्र शिवलेले आहेत. पण आता प्रश्न पडला की आज महाराजांसाठी कुठलं वस्त्र महाराजांना मी घालू, आणि एवढे छान छान कलर आणलेले मी आहेत. निवडूनच कलर जे मला आवडतील तेच आणलेले आहेत आणि इतके छान दिसत आहेत. म्हणलं की आज चैत्र पाडवा, चैत्राला सुरुवात झाली आणि चैत्रामध्ये झाडांना नवीन पालवी येते हिरव्या कलरची, म्हणून मी असं हिरव्या कलरचं छान असं वस्त्र घेतलेलं आहे. महाराजांना घातलेलं आहे छान असं. माळ पण छोटीशी मोत्याची माळ घातलेली आहे आणि इतकं सुंदर हे वस्त्र बसलेलं आहे बघा. अजिबात कुठं विस्कटलेलं नाही, एकदम खूप सॉफ्ट आहे त्याच्यामुळे ते. आणि मुकुट तर म्हणजे तो फेटा तर इतका सुंदर दिसत होता ना महाराजांना, खरंच खूप भारी दिसत होता. तुम्ही बघू शकताय पुढं कॅमेऱ्यामध्ये एवढं दिसत नसेल कदाचित, कारण आमच्या इथं थोडासा मंदिरावर अंधार येतो आहे. पण इतकं सुंदर झालं होतं ना वस्त्र ते. आणि महाराजांवर तर सगळी वस्त्र छानच दिसतात. तर सगळी माझी देवपूजा वगैरे अशी करून झालेली आहे. आजची देवपूजा खूपच सुंदर झालेली होती. पूजा ती करून झाली. नंतर मला करायचं होतं श्रीयंत्रावर अभिषेक, पण गडबड झाली माझ्याकडून. मी अभिषेक वगैरे दह्या दुधानी हळदी कुंकुनी श्रीयंत्रावर अभिषेक केला. आज पाडवा पण आहे आणि नवीन वर्षाची म्हणलं की 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे आणि आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी भरपूर सेवा करत असतो. तर मी पण छान अशी सेवा केली. पण मी कॅमेरा चालू करायचं म्हणल्यानंतर आणि मी विसरून गेले ते, आणि कॅमेरा सेट वगैरे करून ठेवला. म्हणलं की अभिषेक घालताना फक्त सुरू करूया असं, आणि मी बोलता ते मंत्र जाप करत ते कॅमेरा चालू करायचा विसरून गेले. असो, तो व्हिडिओ काय झाला नाही, पण मेन महत्वाची सेवा झाली ते महत्वाचं आहे. व्हिडिओ काय आज ना उद्या परत करता येईल, पण आजच्या दिवसाची सेवा मला चुकवायची नव्हती आणि ते मी कॅमेरा चालू करायचे विसरून गेलेले आहे. माझ्या बाबतीत हे नेहमीच होतं, त्यात काही नवीन नाही. तर श्रीयंत्रावर छान असा दह्या दुधाने हळदी कुंकानी अभिषेक करून घेतला. मस्त श्रीयंत्र पुसून घेतलं आणि महाराजांसमोरच इथं मी छोट्याशा ह्याच्यावरती श्रीयंत्र ठेवून घेतलं. हळद कुंकू आणि कमळगट्ट्याची माळ ठेवून घेतली. 108 मणीची माळ आहे ती ठेवून घेतलेली आहे. आणि आज चैत्र नवरात्री सुरू आहे. तर मग कोणी 5, 7, 3 असे पाठ करतात दुर्गा सप्तशतीचे. कुणी 14 सुद्धा करतं, 9 करतं. पण मला एवढं काही शक्य नाही, म्हणून मी आजपासून ठरवलेलं आहे की दररोज आपण 2-2 अध्याय तरी वाचायचेच. तर असं बी माझं प्रत्येक पौर्णिमेला एक पाठ होतोच, पण मी आजपासून ठरवलं की आहे दररोज आपण 2-2 अध्याय वाचूयात. तर आता ही 2-2 अध्याय रोज वाचायचे कसे, तर अगदी साधं सिंपल आहे, मी सांगते. तर हे पहिल्या आपल्याला वाचन करताना पहिले हे 5 मंत्र दिलेले असतात, ते कंपल्सरी वाचायचेच असतात. नंतर आपल्याला स्वामी स्तवन घ्यायचं आहे. स्वामी स्तवन घेतल्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची जप करायची आहे. नंतर आपल्याला 99 मंत्राची एक माळ जप करायची आहे. नंतर आपल्याला दिव्य कवचम ते 1-2 या अध्यायापर्यंत वाचन करायचं आहे. दिव्य कवचापासून सुरुवात करायचं आहे, ते 2 अध्यायापर्यंत वाचन करायचं आहे. मग आता हे आजच्या दिवसापुरतं झालं. उद्या कसं वाचायचं, तर उद्या आपल्याला फक्त 5 मंत्र घ्यायचे आहेत. ते स्वामी स्तवन घ्यायचं आहे, एक माळ 99 मंत्राची, एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची, आणि 3 ते 4 अध्याय असं वाचायचं आहे. दिव्य कवचम वगैरे वाचायची काहीच गरज नाही. इतकं साधी सिंपल सेवा आहे, पण ही सेवा खूप महत्वाची आणि प्रभावी आहे. घरात ही कुलदेवीची सेवा झालीच पाहिजे आपली. तर असं माझं वाचन वगैरे झालं आणि आता करत होते मी कुंकुमार्चन. तर कुंकुमार्चन कोणी 16 वेळा श्रीसूक्त बोलून करतं, किंवा देवीची 108 नावे आहेत
ते बोलून सुद्धा करतात किंवा कोणी 99 मंत्रांनी करतं. मी असं वेगवेगळ्या पद्धतीने करते. प्रत्येक वेळी एकच नाही असं करत की आज मी 99 मंत्रांनी केलेलं आहे, कारण मला अजून स्वामी चरित्र सारामृत सुद्धा पठण करायचं होतं, नामस्मरण होतं, म्हणून मी आज फक्त 99 मंत्रानं कुंकुमार्चन केलेलं आहे. तर ही कुलदेवीची सेवा किंवा कुंकुमार्चनची सेवा खूप खूप भारी आणि तेवढीच प्रभावी सुद्धा आहे. खूप छान वाटतं घरामध्ये ही सेवा केल्यावर, कशाचीच कधीच काहीच कमी पडत नाही. तर मी सेवा करून घेतलेली आहे आज, आणि याच्यानंतर मला वाचायचं आहे सारामृत. ते का मी तुमच्यासोबत शेअर करणार नाही, कारण व्हिडिओ खूपच मोठा होईल. तर आजचा व्हिडिओ असा होता, साधा सिंपल. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक मात्र नक्की करा, आणि जे कोणी नवीन पाहत असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.